तुला 26व्या वर्षी मुलगी झाली. एका अभिनेत्रीने करिअरच्या या टप्प्यावर किंवा त्या वयात इतका मोठा डिसिजन घेणं आता दोनदा विचार केला जातो की बापरे, बरोबर आहे. एवढ्या लवकर लग्न. आणि लग्न किती वर्षी केलं? 22. 22व्या वर्षी. ओके, 22व्या वर्षी लग्न, 26व्या वर्षी मुलगी. तर माझ्या करिअरचं पुढे काय? किंवा मी विचारच नाही केला. नाही. अगं खूप आम्हाला आत्ता तू हे मी तुला समज 2001 साली लग्न झालं, मला 2005 साली मुलगी झाली. त्यावेळेला एवढं म्हणजे मी खरंच मी खूप इन्स्टिंक्टवर त्या वेळेला निर्णय घेत गेले. मला आत्ता ह्या क्षणी काय बरोबर वाटतंय, माझं कॉलिंग काय आहे आता आपण मग आपल्याला मूल झालं तर आपण त्या आत्ता. आणि मला आठवतं मी सातच्यात घराच्या प्रीमियरला मी प्रेग्नंट होते, तेव्हा मी स्मिता मावशीला सांगितलं, स्मिता मावशी मी प्रेग्नंट आहे. आणि ती अशी झाली होती. आणि मी माझ्यापेक्षा मृण्मयी माझ्यापेक्षा लहान, मृण्मयी आणि अमृता, पण बाकी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या सगळ्या त्या सातच्यात घराच्या टीममध्ये. पण मला तेव्हा असं वाटलं की हो, मला आई व्हायचं आहे. असं आता आपण करिअरचा हा निर्णय घेतो, आता आपल्या करिअरचं काय होणार. नसते प्रेग्नंट झाले तर मी काही फार माधुरी दीक्षित झाले असते असंही नाही ना, कोणाला माहिती. त्यामुळे त्या वेळेला तो निर्णय तुम्हाला कुठेतरी तुमच्या आतल्या इन्स्टिंक्टवर तुम्ही घेता. एवढं नक्की की मला या कुठल्याच निर्णयाचा आज तागायत जराही पश्चात्ताप नाही झाला. आय एम व्हेरी हॅपी विथ द चॉईसेस. वाव. आणि खरंच म्हणजे ना, ही मॅच्युरिटी किंवा या पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे आत्ता. कारण इतका स्ट्रेस आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी पळायचा, हे पण अचीव्ह करायचं, ते पण करायचंय. त्या तुमच्या पिढीचाच आहे. एक्झॅक्टली. आणि मग ना त्याच्यामध्ये की ओके, मग तुमचं आयुष्य कुठे आहे? फक्त आपण पैशांच्याच मागे पळतोय, पण ते खर्च कुठे करायचे? अतुल कुलकर्णींनी नटरंगच्या सुमारास एक कुठला तरी इंटरव्ह्यू त्याचा ऐकला का, आम्ही बोलत होतो एकमेकांशी, मला आठवत नाहीये, पण अतुल असं म्हणला होता की हे बघ, तुझं करिअर आणि तुझं काम हा तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे फक्त, हे कायम लक्षात ठेव, असं अतुल मला म्हणला होता. आणि तेव्हा म्हणजे अतुल अगदीच नटरंग, आणि अजूनही तो प्राईम मध्येच आहे, पण हे मी 15 वर्षापूर्वीचं सांगते. तर मला ते माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं की माझं काम हे महत्वाचं आहे. मी अगदी वर्कोहॉलिक पण आहे अनेकदा. मी एखादा दिवस काहीही नाही केलं, एकही पुस्तक वाचलं नाही, एकही पान लिहिलं नाही, तर मला असं वाटतं अरे आपला आजचा दिवस. आणि माझा नवरा मला म्हणतो की सतत काही, तू पंतप्रधान नाही आहेस देशाची, की सतत यू रिलॅक्स, एखादा दिवस तू काही केलं नाही. तर मी तशी खूप ड्रिव्हन आहे, मी खूप काम करते, खूप गोष्टी करते, हे आहेच. पण ते काम आणि त्यातनं निर्माण होणारी प्रसिद्धी, पैसा, ग्रोथ, हे म्हणजे आयुष्य आहे असं मला ते माझ्या डोक्यात इतकं पक्क बसलं. त्यामुळे यावेळी कशाची आजही मी लहान मुलांची ऍक्टिव्हिटी करते. आत्ताही पुण्यामध्ये 8 दिवसाचं फेस्टिवल आमचं चालू आहे, ज्याला अनेकदा मी कालच्या एका प्रयोगाला 30च लोक आले होते, कधी कधी 400 मुलं येतात माहीत. पण ते करण्यामागचा आमची पॅशन, आमची दृष्टी, हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. किंवा माझ्या मुलीबरोबर असणं, माझ्या सासरे गेले, माझी आई पण गेली, पण सासूबरोबर, माझ्या दीर जावेबरोबर, माझ्या अत्यंत जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर असणं, तो वेळ असणं त्यांच्या, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो बॅलन्स मला साधणं, त्यामुळे काही गोष्टी मी कटाक्षाने टाळल्या, की जसं मी व्यावसायिक नाटक आजतागायत नाही केलं किंवा मी टेलिव्हिजन कधीच नाही केलं अभिनेत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये टेलिव्हिजन वाईट आहे हे काय असं अजिबात नाही आहे. मला टेलिव्हिजन करणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं अत्यंत जेन्युइनली आय अप्रिशिएट इट. कारण सोपं नाही आहे 25 दिवस शूटिंग करणं, दिवसाला 14 तास, खूप कठीण आहे. खूप कठीण आहे ते 2-2 तास प्रवास करून जाणं, त्याच्यासाठी फार वेगळा रेझिलियन्स पाहिजे, जो माझा पिंड नाही, माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी असंच की मला आत्ता माझ्या एक माणूस म्हणून ग्रो होण्यासाठी, समाधानी आनंदी राहण्यासाठी मला काय करणं, माझा काय आवाज सांग, आतला आवाज वगैरे जरा मोठे शब्द आहेत, पण व्हॉट इज माय इन्स्टिंक्ट, तुला काय हवंय, मला काय हवंय, हे त्या वेळेला निर्णय काही चुकले, काही नाही चुकले.